आणि रुक्मिणी आईसाहेब देवासमोर गेल्या. हातात एक ताट होतं. ताटावरचा कपडा सावकाश काढला. त्या ताटामधून एक तुळशीचं पान घेतलं महाराज आणि तुळशीचं पान देवासमोर धरलं आणि देवाला म्हटली, देवा, माझ्या आयुष्यात मी जेवढा काही परमार्थ कमावला आहे तो परमार्थ मी तुम्हाला या तराजूमध्ये अर्पण करते. असं म्हणून ते तुळशीचं पान त्या पारड्यात ठेवलं. महाराज, काय आश्चर्य! भगवंताचं पारडं हे हलकं झालं आणि तुळशीच्या एका पानाचं पारडं हे वजनदार झालं आणि भगवंताची तुलना झाली. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? मला सांगा, हजारो किलो सोन्या नाण्याने भगवंताचं पारडं भरवलं होतं, बरोबर? बरोबर. परंतु देवाची तुलना झाली? सर्वांनी बोला, देवाची तुलना झाली नाही. तीच तुलना एका तुळशीच्या पानाने झाली. कशाने झाली? तुळशीच्या पानाने झाली. आणखी लक्ष द्या. हजारो किलो सोनं नाणं हिरे माणिक मोती हा आहे संसार प्रपंच. ध्यान देऊन ऐका. हजारो किलो सोनं नाणं हिरे माणिक मोती लौकिक हा आहे संसार प्रपंच आणि एक तुळशीचं पान आहे हा आहे परमार्थ.